नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। या परीक्षेची फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फर्स्ट आन्सर कीच्या आधारावर एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व कॅटेगरींसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण कशा प्रकारे एक्सपेक्टेड कट ऑफ हा काढत असतो, तर मागील परीक्षांचे जे कट ऑफ असतात त्यांचे ॲनालिसिस आपण करत असतो। याशिवाय पेपरच्या काठिण्य पातळीची सुद्धा तुलना केली जाते की पेपर किती इझी होता आणि किती कठीण होता, यानुसार जे कट ऑफ असतात त्यावर काठिण्य पातळीचा प्रभाव पडत असतो। तर म्हणून बघा, काठिण्य पातळीची तुलना सुद्धा केली जाते। किती जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि पात्र उमेदवार मेनसाठी किती उमेदवार पात्र होणार आहेत याचे सुद्धा ॲनालिसिस केले जाते। याशिवाय बघा, यावर्षी मुलांना किती मार्क मिळालेले आहे याचे सुद्धा ॲनालिसिस केले जाते। तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे मार्क्स विचारलेले आहेत आणि बघा, त्यांच्या मार्क्सचे ॲनालिसिस करून आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे। कॅटेगरीनुसार मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे आणि यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, ओके, ACBC, याशिवाय SBC, DT आणि NT या कॅटेगरींचा जो कट ऑफ आहे तो ऑलमोस्ट सेम लागत असतो। यामध्ये काही कॅटेगरींमध्ये उपकॅटेगरीज असतात, म्हणजे बघा DT आहे, ओके, यामध्ये उपप्रवर्ग असतात आणि NT आहे, यामध्ये सुद्धा उपप्रवर्ग असतात। तर काही जे उपप्रवर्ग आहेत त्यामध्ये थोडाफार कट ऑफ जो आहे कमी लागत असतो, म्हणजे बघा एखाद्या मार्क्सचा फरक यामध्ये येऊ शकतो, ओके, एखादा मार्क्स कमी यामध्ये होऊ शकतो। SBCचा सुद्धा कट ऑफ एखाद्या मार्काने कमी होऊ शकतो, परंतु जास्त फरक राहत नाही। म्हणून मी या सर्व कॅटेगरींचा कट ऑफ तुम्हाला एका वेळी सांगणार आहे आणि सेम कट ऑफ मी सांगणार आहे, ओके। यामध्ये बघा, मेलचा कट ऑफ आधी सांगतो, ओके। मेल आणि फिमेल, मेल म्हणजेच बघा सर्वसाधारण कट ऑफ आणि फिमेल कट ऑफ, ओके। तर यामध्ये बघा, मेलचा जो कट ऑफ आहे म्हणजेच सर्वसाधारण जो कट ऑफ आहे या सर्व कॅटेगरींसाठी तो 53 ते 56च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, ओके। आणि जो फिमेलचा कट ऑफ आहे तो 50 ते 53च्या दरम्यान राहण्याची शक्यता राहणार आहे या सर्वच्या सर्व कॅटेगरींसाठी, ज्या कॅटेगरी मी इथे लिहून दिलेल्या आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, EWS कॅटेगरी, ओके। EWS कॅटेगरीसाठी मेलचा कट ऑफ बघा, मेलचा कट ऑफ EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो मागील काही काळापासून थोडा कमी लागत आहे, कारण मराठा विद्यार्थ्यांना ACBC आरक्षण मिळालेलं आहे आणि काही मराठा विद्यार्थ्यांनी OBC सर्टिफिकेट काढलेलं आहे। यामुळे बघा EWS कॅटेगरीचा कट ऑफ मागील काही परीक्षांमध्ये थोडा कमी झालेला आहे, म्हणून यांचा कट ऑफ मी तुम्हाला थोडा कमी सांगून राहिलेलो आहे, ओके। तर यामध्ये EWS मेलचा जो कट ऑफ आहे तो लागू शकतो 51 ते 53च्या दरम्यान आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे तो लागण्याची शक्यता आहे 48 ते 51च्या दरम्यान EWS कॅटेगरी, ओके। मला वाटते की हे तुम्हाला समजलेलं असेल। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी। SC कॅटेगरीमध्ये मेल बघा, SC कॅटेगरी मेलचा कट ऑफ हा 51 ते 53च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे, ओके, फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 48 ते 51च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर शेड्यूल ट्राईब बघा, शेड्यूल ट्राईबमध्ये मेलचा जो कट ऑफ आहे हा 48 ते 51च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 44 ते 47च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे, ओके। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी सर्वच्या सर्व कॅटेगरीज इन्क्लूड केलेल्या आहेत। तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो।
तुमच्या यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी जो कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे या कट ऑफशी काही विद्यार्थी सहमत होतील तर काही विद्यार्थी असहमत सुद्धा होतील. तर तुम्ही जर माझ्या ॲनालिसिसशी असहमत असाल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटते की कट ऑफ किती जाऊ शकतो. ओके. याशिवाय आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.